नवरात्रोत्सव हा देवीच्या विविध रूपांचा उपासनेचा सोहळा मानला जातो। या पावन पर्वात भालेर येथील चिरंजीव राधेश भूपेंद्र पाटील यांनी अनोखा उपक्रम राबवत कवडीवर देवींची रूपं साकारून सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। परंपरेशी निगडीत असलेल्या या संकल्पनेला कलात्मक स्पर्श देत त्यांनी नवरात्रोत्सवात वेगळेच आध्यात्मिक वातावरण निर्माण केलंय। पुराण कथेनुसार असुरांचा नाश करण्यासाठी देवी काही काळ अदृश्य झाली होती। त्यावेळी तिनं कवड्यामध्ये स्वतःला सामावून घेतलं। त्यामुळे कवडीला देवीचं प्रतीक मानलं जाऊ लागलं आणि घराघरात तिची पूजा केली जाऊ लागली। देवी कवडीत सामावलेली आहे ही श्रद्धा आजही टिकून आहे। राधेश पाटील यांनी सांगितले की कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी मालिकेतून मला कवडी विषयीची प्रेरणा मिळाली। देवी कवडीत सामावलेली आहे हा विचार हृदयाला भिडला। त्यातूनच नवरात्राच्या निमित्तानं कवडीवर देवींची रूपं रेखाटण्याचा संकल्प केला।